मित्रांनो, आजकाल केस गळतीची समस्या खूप जास्त कॉमन झालेली आहे. आता आपण जी 2 योगासनं करणार आहोत, त्यामुळे केस गळतीची समस्या सुद्धा दूर होईल. त्याचबरोबर डोक्याकडे रक्तपुरवठा गेल्यानंतर डोळ्यावर जे प्रेशर आलेलं आहे तेही कमी होईल, स्ट्रेस दूर होईल, डोकेदुखी सुद्धा कमी होईल. खूप सोप्या पद्धतीने मी ज्यांना शीर्षासन करता येत नाही त्यांच्यासाठी खूप सोप्या पद्धतीने शीर्षासन आणि सर्व अंग बद्धासन घेऊन आलेले. पण ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिटिस आहे, फ्रोझन शोल्डर आहे किंवा हाय बीपी आहे त्यांनी ह्या आसनांचा अभ्यास टाळावा. तर बघूयात कसं करायचंय. ह्या पद्धतीने टॉवेलचा 4 फोल्ड घ्यायचा आहे. हाताची बोट अशी इंटरलॉक करायची आणि एक्झॅक्टली आपला टॉप ऑफ द हेड क्राऊन असा टच करायचंय टाळू आणि सावकाश पायाचे वर घ्यायचे. कमीत कमी 30 सेकंद 15 सेकंद या आसनामध्ये थांबायचा प्रयत्न करायचा आहे. पुढचं अतिशय सोपं आहे. असं गुडघ्यावर यायचंय आणि आपला क्राऊन असा टच करायचा आणि सावकाश हाताने असे अँकल पकडायचे. हे आसन करताना डायरेक्ट उठायचं नाहीये, गुडघे स्प्रेड करायचे आणि सावकाश कपाळ असं जमिनीला टच करायचंय आणि रिलॅक्स करायचं.